नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात शुभदा साने यांच्या हलकं फुलकं या विनोदी कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात शुभदा साने लिखित तिच्या सुनेची गोष्ट. लग्नात शशांकने तिचं नाव बदललं. मधुरा बदलून रुचिरा ठेवलं आणि वर विनोदानं म्हणाला, रुचिरा पुस्तक वाचून त्यातले वेगवेगळे पदार्थ ही करेल या अपेक्षेनं हिचं नाव रुचिरा ठेवलेलं आहे. त्याचं बोलणं ऐकून जमलेल्या मंडळीत एकच हशा पेकला. त्यावेळी तिची बहीण तिच्या कानाशी कुजबुजली, भारीच बाई विनोदी तुझे मिस्टर. त्यानंतर तिचं वैवाहिक जीवन सुरू झालं. एकत्र कुटुंब होतं, सासू सासरे धीर जाऊ नणंद. त्यामुळे तिच्या एकटीवर कुठलीच जबाबदारी पडायची नाही. थोडं हाताखाली काम केलं की झालं अशी परिस्थिती. लग्नानंतर 2 वर्षांनी तिला मुलगी झाली. तिच्या पाठीवर लगेचच मुलगा झाला. तो थोडा मोठा झाला आणि शशांकची बदली झाली पुण्याहून सोलापूरला. तिच्या सामानाची बांधाबांध होत असताना तिच्या नणंदेनं तिला रुचिरा पुस्तकाचे 2 भाग सप्रेम भेट दिले. ते बघून शशांक खट्याळपणे हसून म्हणाला, तुझं नाव बदलताना लग्नात मी काय म्हणालो होतो आठवतंय ना? सोलापूरला गेल्यावर नव्या वातावरणात नव्या गावात रुळायला रुचिराला थोडा वेळ लागला. पण काही दिवसांनी सगळं व्यवस्थित झालं. आणि एक दिवशी शनिवारच्या सरत्या संध्याकाळी शशांक तिला म्हणाला, अगं उद्या आमच्या ऑफिसातले जोशी आपल्याकडे जेवायला येणार आहेत, सहकुटुंब सहपरिवार. कसं आहे, त्यानिमित्तानं मिसेस जोशींशी तुझी ओळख होईल, चालेल ना तुला हे? या बातमीनं ती अजिबात ढवळून निघाली नाही, कारण पुण्याला त्यांच्याकडे असे बरेच लोक जेवायला यायचे वारंवार. त्यामुळे तिला जोशी जेवायला येणार आहेत याचं काही वाटलं नाही. उलट मान उडवून ती म्हणाली, येऊ देत की जोशी जेवायला, डरते का काय? कोण म्हणतोय तू डरशील? तू डरणार नाहीस, पण कदाचित हारशील. मग काय करशील? शशांकचा हा विनोद रुचिराला मुळीच आवडला नाही. त्याची नक्कल करत थोड्या रागानं ती म्हणाली, म्हणे मग काय करशील? मी काय करीन सांगू? मी श्रीखंड करीन. मला चक्का आणून द्या. मी आणीन चक्का, पण तुझा बेत पक्का ना? हो हो, अगदी पक्का. मग किती आणू मी चक्का? शशांकच्या या प्रश्नावर मात्र रुचिरा गोंधळली. किती बरं लागेल चक्का? पुण्याला हे सगळं सासूबाई ठरवायच्या, किती करायचं काय करायचं ते. आता काय करायचं? जास्त झालं तरी चालेल, पण कमी पडायला नको. तिच्या आईचं वाक्य तिला आठवलं आणि ती पटकन बोलून गेली, आणा की 2 किलो चक्का. जोशी सहकुटुंब सहपरिवार येणार आहेत ना? पडत्या फळाची आज्ञा घेऊन शशांकने 2 किलो चक्का आणून टाकला. तो थोडा जास्त वाटला, पण उगाच कमी पडायला नको हे तिचं धोरण होतं. त्यामुळे त्यात तेवढीच साखर घालून तिने श्रीखंड रात्रीच तयार करून ठेवलं. त्यात जायफळ वेलदोड्याची पूड घालून ते अगदी मस्त सजवलं. श्रीखंड झालंय जास्त, आता पाहुण्यांवर आहे भिस्त. श्रीखंडाच्या पातेल्याकडे बघून शशांकनं तिला चिडवलं, पण त्याचं चिडवणं एखादा चेंडू टोलवावा तसं तिने टोलवलं. त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं, श्रीखंड झालंय मस्त, पाहुणे करतील ते फस्त. हसत हसत ती म्हणाली, आता उद्या आरामात साधा स्वयंपाक करायचा. पक्वान्न तयार आहे. रात्री झोपताना तिच्या मनात आलं. दुसऱ्या दिवशी तिने बटाटे उकडून भाजी केली, काकडीची कोशिंबीर, पुऱ्या तळल्या. मग स्वतःचं आवरलं. तेवढ्यात जोशी आलेच. ती बाहेर स्वागताला गेली आणि तिला आश्चर्य वाटलं. दारात जोशी त्यांच्या पत्नी आणि मुलाबरोबर उभे होते. मुलगा अवघा 5-6 वर्षाचा, बास. परिवार हा एवढाच. रुचिरानं त्यांचं स्वागत केलं आणि मग म्हणाली, मला यांनी सांगितलं होतं जोशी सहकुटुंब सहपरिवार येत आहेत असं, म्हणून मला वाटलं. तुम्हाला वाटलं असेल परिवार म्हणजे 4-5 लोक तरी येणार, पण आमचा परिवार छोटा आहे हो.
मग तिने हे थोडं हसत विचारलं, अहो तुमच्या या एकचं नाव काय? त्याचं खरं नाव आहे चिरंतन, पण आम्ही आपलं त्याला टिल्लू म्हणतो, टोपण नाव त्याचं. असं म्हणत मग नंतर मिसेस जोशीसुद्धा गप्पांमध्ये सहभागी झाल्या. तेवढ्यात शशांक आला. मग काय गप्पांना जोर चढला. थोड्याशा गप्पा झाल्यावर रुचिरा आत गेली. टेबलावर तिने पानं मांडली. आपण सगळे बरोबर बसूयात असं जोशीबाईंनी म्हणत होत्या, पण तिने ऐकलं नाही. मी नंतर बसेन, वाढायला थांबते असं पुटपुटत ती वाढायला लागली. तिने भाजी वाढली, आमटी वाढली. कोशिंबीर वाढत असताना तिला शेजारच्या ताटलीत खोबरं ठेवलेलं दिसलं. त्याच्या शेजारी चिरलेली कोथिंबीर. चटणी करायची राहिलीच की, आपण साफ विसरून गेलो. आता मसाले भातावर खोबरं आणि कोथिंबीर वाढून टाकावी असं तिने ठरवलं. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की आपण मसाले भात तरी कुठं केला आहे. पुऱ्या तळून झाल्यावर जरा वेळ होता. मसाले भात जरा वेळानं करावा असं वाटलं, म्हणून आपण आपलं आवरायला गेलो आणि मग तो मसाले भात डोक्यातनं गेलाच की. मसाले भात राहू दे, साधा भातसुद्धा आपण केलेला नाही आहे. आता काय करायचं या विचारानं ती फार गोंधळली. तेवढ्यात शशांक म्हणाला, अगं रुचिरा वाढ ना. तिने मग जे तयार होतं ते वाढलं. पुऱ्या वाढताना तिच्या मनात आलं की पुऱ्या अगदी मऊ पडल्या आहेत. सासूबाईंच्या पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या असतात कितीही वेळ झाला तरी. त्या काय युक्ती करतात कोण जाणे. आपण त्या दृष्टीनं कधी बघितलंच नाही. हे असंच काहीतरी तिच्या मनात येत होतं. त्यामुळे तिला जरा लाजल्यासारखं होत होतं. करा करा जोशीबाबा, सुरुवात करा, अजिबात संकोच करू नका. आणि टिल्लू, तुला श्रीखंड आवडतं ना, मग तू श्रीखंड जास्त खा, शशांक म्हणाला. त्यांनी जरी असं म्हटलं असलं तरी सगळे अगदीच नाका ओठावर जेवत होते. टिल्लूनं फक्त श्रीखंडच खाल्लं, ते सुद्धा एकदा वाढलेलं. मग तो हात धुवून टी व्ही पुढे जाऊन बसला. तिच्या मुलाला कार्टून चॅनल लावायचा आग्रह करायला लागला. अरे टिल्लू, तू काही जेवलाच नाही आहेस, रुचिरा म्हणाली. अहो त्याचं जेवण एवढंच, तुम्ही बरंच केलेलं दिसतंय. संध्याकाळी अजून कोणी येणार आहे का जेवायला? श्रीखंडाचं मोठं पातेलं बघून जोशी वहिनींनी विचारलं. ती कसनुसा हसली. आता फक्त भात. पोटावरनं हात फिरवत मिस्टर जोशी म्हणाले आणि तिच्या पोटात खड्डा पाडला. मग तोंडाला आलं ते ती बोलली, अहो हल्ली भात कुणाला आवडतोय, आणि भातानं पोट भरल्यावर तुम्ही दुसरं काही खाणार नाही असा विचार करून. असा विचार करून या रुचिराबाईंनी मसाले भाताला चाट मारली आणि जेवणाचा वेगळाच थाट केला. तिची ही दूरदृष्टी तुम्हाला कशी काय वाटली? शशांकनं जोशींना सवाल केला. ते म्हणाले, रुचिरा वहिनींची दूरदृष्टी वाखाणण्यासारखी आहे. हो, असं भाग्य एखाद्याचंच असतं. तेवढ्यात मिसेस जोशी म्हणाल्या, दूरदृष्टीचं कौतुक आहेच हो, पण तरीसुद्धा पुन्हा जर कधी आम्हाला जेवायला बोलवायचा विचार केलात तर भात करायचा सुद्धा विचार करा बरं का. बायकोच्या या बोलण्याला दुजोरा देत मिस्टर जोशी हात उंच करून म्हणाले, आमचं मत भाताला. ते गेल्यावर शशांक उखडला. काय गये, भात केला नाहीस, चटणी करायची विसरून गेलीस, आणि श्रीखंड किती जास्त केलं आहे. आता 4 दिवस तेच खायला पाहिजे, तीच गत बटाट्याच्या भाजीची. उद्या आता बटाटे वडे कर, हवं तर आसपासच्या बायकांना बोलव. बटाटे वडे आणि श्रीखंड, मस्त पार्टी होईल त्यांना. त्याच्या या वाक्यावर ती गप्प. काय बोलणार ती? मग पुन्हा तोच बोलायला लागला. अगं त्या जोशी वहिनी काय म्हणाले असतील. आमच्या आईचं असं कधी झाल्याचं आठवत नाही. आई 10 माणसांचा स्वयंपाक सहज करायची, कोणाचीही मदत नसताना. ही वाक्य रुचिराच्या तोंडावर फेकून शशांक निघून गेला. ती मात्र त्याच्याच बोलण्याचा विचार करत बसली. आपलं असं कसं झालं? सगळाच अंदाज चुकला. आमच्या आईचं असं कधी झालं नाही हे वाक्य तिच्या मनात रुतून बसलं. आपल्या आईबद्दल हा किती ठामपणे बोलतोय. आपल्या मुलांनीसुद्धा त्याच्या बायकोला आपल्याबद्दल असंच सांगितलं पाहिजे. आपण अशाच राहिलो तर कसं कौतुक करेल तो? मग आपली सून काय म्हणेल आपल्याबद्दल? आमच्या सासूबाईंना ना कसली म्हणून सवय नाही,
इतकी वर्ष संसार झाला तरी कसलाही अंदाज नाही त्यांना. तिच्या सभोवताली काल्पनिक सुनेचं हे काल्पनिक बोलणं घरघरायला लागलं, एखाद्या विमानासारखं, आणि त्यामुळे तिच्या डोक्यात गरगरायला लागलं. ते काही नाही, आपण आता स्वयंपाक एक्सपर्ट व्हायचं, सुगृहिणी बनायचं, रुचिरा नाव सार्थ करायचं तिने ठरवून टाकलं. नंतर पुढच्याच महिन्यातली गोष्ट. एक दिवशी ती शशांकला म्हणाली, अहो तुमच्या ऑफिसमधल्या कोणाला तरी बोलवा ना जेवायला येत्या रविवारी. तिचं बोलणं ऐकून शशांकने तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि म्हणाला, अगं मागचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा तू हे धाडस करतेस. नाही, त्याबद्दल तुला मी शाबासकी देतो, पण तू माझं ऐकणार का? काय ऐकू? आपल्या कॉलनीतल्या त्या तावडे काकू आहेत की, त्या सगळे पदार्थच खूप छान करतात. त्यांच्याकडून करून घेतलं तर मग काय उरला अर्थ? स्वार्थ तर साधला जाईल, मग अर्थ नाही असं कसं म्हणतेस तू? नाही, मला तसं काही नको आहे, मीच स्वयंपाक करणार. आई, मी तुला मुळीच मदत करणार नाही. हां, तिची 10 वर्षाची मुलगी म्हणाली. मुलानंही तिची चिरी ओढली. माझे मित्र येणार आहेत खेळायला, मला मिरच्या, कोथिंबीर, लिंबू आणायला सांगायचं नाही. हां, नाही रे बाबा, नाही सांगणार, सगळा बाजार मी स्वतः करणार. अगं पण तुझा एवढा अट्टहास का? मला सवय नको का व्हायला? नाही तर सून काय म्हणेल? 8 वर्षाच्या आपल्या मुलाकडे बघत ती म्हणाली. शशांकला काही अर्थबोधच झाला नाही. कुठली सून? कुणाची सून? बरोबरीच्या तिच्या मैत्रिणी मुलांच्या शाळा, अभ्यास, शाळेतल्या स्पर्धा, गॅदरिंग या विषयावर बोलायच्या, पण तिच्या मनात मात्र सुनेचा विषय घोळत असायचा. तिने नावं ठेवायला नकोत या भावनेनं तिच्या मनात घर केलेलं होतं. त्यामुळे तिने वेगवेगळे पदार्थ करायचा सपाटाच लावला होता. रुचिरा पुस्तक उघडायचं, अवघड पदार्थाचे प्रयोग करायचे, सारखं कोणाला तरी जेवायला बोलवायचं, सगळा स्वयंपाक स्वतःच करायचा. शशांकच्या ऑफिसमधले लोक त्यामुळे फार खुश होते. या महिन्यात कोणाचा नंबर आहे रे, ते हसून विचारायचे. तिच्या मैत्रिणींनाही तिच्याकडे यायला फार आवडायचं, कारण कुठला तरी वेगळा पदार्थ खायला मिळायचा. हळूहळू ती पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, उकडीचे मोदक वगैरे महाराष्ट्रीय पदार्थ करण्यात एकदम तरबेज झाली. पण एके दिवशी तिच्या मनात आलं, आपली सून म्हणेल, हे कसले जुनाट पदार्थ सासूबाई करताय? हल्लीचे पिझ्झा, पावभाजी, रसमलाई, छोले भटुरे हे पदार्थ कुठे येत आहेत त्यांना? अगं बाई, खरंच की. सून असं म्हणाली तर? तिला एकदम तिच्या आईच्या घराजवळ राहणाऱ्या पुरंदरे आजींची आठवण झाली. क्लासला जाऊन त्यांनी पंजाबी पदार्थ शिकून घेतले होते, ते सुद्धा म्हातारपणी. आपणही असंच करावं तिने ठरवून टाकलं. मग काय, घरातल्यांची चंगळ, पंजाबी बंगाली पदार्थांची घरात रेलचेल. आसपासच्या बायका, मुली तिच्याकडे वेगवेगळे नाविन्यपूर्ण पदार्थ शिकायला यायला लागल्या. आणि असं करता करता तिच्या मुलाचं खरंच लग्नाचं वय झालं. त्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्याला चांगली नोकरी मिळाली आणि त्यांनी छोकरीसुद्धा गट्टवली. एक दिवशी एका मुलीला घेऊन तो घरी आला. तिची ओळख करून देत म्हणाला, आई बाबा, ही तुमची सून, ही आमच्या साहेबांची मुलगी टीना. मुलगी छानच होती, गोरीपान, आकर्षक बांध्याची, निळसर डोळ्यांची. रुचिराला ती एकदम आवडली, पण तिचं टीना हे नाव काय तिला आवडलं नाही. ती शशांकला म्हणाली सुद्धा तसं, पण तो म्हणाला, अरे पसंत आपने आपने. लग्न अगदी थाटात दणक्यात पार पडलं. त्यांची श्रीमंती नुसती उतू जात होती. लग्नानंतर लगेचच टीनाचा वाढदिवस आला. रुचिरा उत्साहानं म्हणाली, तुझ्या आईबाबांना आपण त्या दिवशी जेवायला बोलवू, मस्त बेत करू, अगदी तू म्हणशील ते पदार्थ करू. तेव्हा टीना पटकन म्हणाली, अहो आई, तुम्ही कशाला उगाच दमताय? आपण ऑर्डर देऊन करून घेऊ किंवा एखाद्या हॉटेलात जाऊ डिनरला. अगं नाही, नको, कशाला, मी करीन ना, असं रुचिरा म्हणाली. त्यावर टीना काही बोललीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी टीना आसपास नसताना मुलगा म्हणाला, आई, तू कौतुकानं म्हणालीस, पण टीनाला ते चिक्कूपणाचं वाटलं. तेव्हा तू परत असं काही म्हणू नकोस, आपण जाऊ हॉटेलमध्ये जेवायला. मुलाचं बोलणं ऐकून रुचिरा एकदम ढेपाळली.
मुलगा अगदी लहान असल्यापासून तिनं मनात सुनेचं एक चित्र रेखाटलं होतं, ते या प्रसंगामुळे पार पुसलं गेलं. तर अशी ही तिची आणि तिच्या सुनेची गोष्ट. श्रोते हो, शुभदा साने लिखित ही कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.